मुख्यमंत्री देशासाठी धावून गेला होता, हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि चव्हाण साहेबांचं योगदान व फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून हे खूप मोठं राहिलेलं आहे. आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते की आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही आहे. तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने या गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे की ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, इलेक्शन्स येतील जातील, सरकारही येतील जातील, पण काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. ताई, पालघरच्या मोखाडा तालुक्यात एका प्रसूती होणाऱ्या महिलेला 2 किलोमीटर अंतरावरती रुग्णवाहिका सोडून गेलेली आहे आणि त्यानंतर त्या महिलेला 2 किलोमीटर पायपीट करावी लागलेली आहे. याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि अर्थातच त्याची इन्क्वायरीची मागणी आम्ही करणार. दुसरं असं की अजितदादांनी काल बीडमध्ये भाषणामध्ये खालच्या पातळीवरती काही भाषा वापरलेली आहे आणि बाकीचे नेते आणि शहराबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलले. मला उपमुख्यमंत्रीपद अनेकांनी दिलं, मात्र आरोप करत त्यांनी मागे उपमुख्यमंत्री बसवलं, वागणं बरं नव्हतं असं म्हटलेलं आहे. मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलेलंच नाही, मी तुमच्याचकडून ऐकते हे सगळं. मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकून तुमची टीम मुंबईला मला भेटेल, त्यांना मी सविस्तर उत्तर देईन. ऐकलेलं नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवारांचे गट एकत्र दिसतात संपूर्ण आणि चिन्ह सुद्धा एकत्र काही ठिकाणी शिवसेनेसोबत सुद्धा गेलेले आहेत. कसं आहे, हे इलेक्शन लोकसभा विधानसभा ही मोठी इलेक्शन्स असतात, ती देशाची आणि राज्याची असतात. हे आमच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं, प्रश्न वेगळे असतात, स्थानिकही असतात काही वेळा. त्याच्यामुळे अनेक वेळा सगळ्यांचं मत असतं की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ते लढावी स्थानिक विकासासाठी. त्यामुळे अनेक ठिकाणी आपण आपल्याच चॅनलवर दाखवलं आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट की संपूर्ण राज्यामध्ये साहेबांनी सगळ्या स्थानिक नेत्यांना, सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी एक पक्षाचा निर्णय सांगितला होता की स्थानिक जे काही मूलभूत प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या आघाडी तुम्ही करू शकता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही बाजूनी, आमच्या आणि समोरच्यांच्या, सगळ्यांच्या बाजूनी, आणि पहिल्यांदा नाही झाले, अनेक वेळा आधीही झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.